त्यांचं ठिकाणी शुभागमन मनापासून हार्दिक स्वागत आहे. मैदानाच्या आतमध्ये घेऊन जाईल षटक क्रमांक 1 मध्ये इनसाइड आउट. यावेळेस क्षेत्ररक्षक कौशल जगताप डीकॅप एक्स्ट्रा कव्हर मध्ये टिपेल झेल. संघाला पडेल पहिलं खिंडार, पहिला धक्का. इरफान मन्यार शून्यावरती बाद. शून्य या अंकावरती संघाला पहिला धक्का बसलाय. पहिला विकेट मैदानाच्या आतमध्ये येतोय. नवीन फलंदाज ओम हुलावळे मैदानाच्या आतमध्ये सज्ज होताना पाहायला मिळेल. पहिला चेंडू डॉट, दुसऱ्या चेंडूवरती विकेट. दत्ता लांडे कमालीची गोलंदाजी करतायत. हो हलक्या हाताने चेंडू खेळण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा. यावेळेस केवळ एक सिंगल धावेल. नवीन फलंदाज ओम हुलावळे मैदानामध्ये दाखल झालेत. अगदीच पहिली धाव जी ओम यांच्या बॅट मधून येताना पाहायला मिळाली. टीमसाठी देखील पहिली धाव आहे. श्री काळभैरवनाथ क्रिकेट क्लब मारुंजी आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये हिंजवडी क्रिकेट क्लब हिंजवडी. हे दोन संघ मैदानाच्या आतमध्ये भिडतायत. दरम्यान फुल टॉस बॉल. यावेळेचा चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक अजिंक्य बुचडे फार दूरवरतून चेंडू पर्यंत पोहोचलाय. लॉंग ऑफ मध्ये चेंडू अडवलाय, चेंडू फेकलाय. तोपर्यंत मिळतील 2 धावा. नो बॉल, नो बॉल, नो +2 अशा मिळतायत त्या 2 धावा. आणि या 2 धाव्यांच्या बरोबरच 3 धाव्यांच्या बरोबरच संघाचा दफलक पुढे जाईल. 4 धावा दफलकावरती मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस पुन्हा एकदा खराब चेंडू मैदानामध्ये. व्हाईट बॉल. फ्री हिट कंटिन्यू या ठिकाणी असणार आहे. मैदानाच्या आतमध्ये 5 धावा दफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. स्ट्रायकर एंडला निलेश देशमुख यांना आपण पाहतोय. या खेळाडून देखील प्रभावित केले. हा खेळाडू देखील बेस्ट बॅट्समनच्या रेसमध्ये आहे. मैदानाच्या आतमध्ये प्रत्येक खेळाडू प्रत्येक संघासाठी चांगलं योगदान देण्याचा प्रयत्न सुरू. दरम्यान यावेळेस स्वीप करण्याचा प्रयत्न. शॉर्ट फाईन लेग मध्ये मैदानाच्या आतमध्ये फिल्डर चेंडूच्या मागे येतील, चेंडूला अडवतील, फेकतील. तोपर्यंत मिळालेली एक सिंगल संघाचा दफलक पुढे घेऊन जाईल. 6 धावा एका विकेटच्या मोबदल्यामध्ये मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. पुणे जिल्ह्यातील खऱ्या अर्थानं केंद्रबिंदू असलेला, औद्योगिक क्रांतीनं नटलेला हा मुळशी तालुका, शूरवीरांची भूमी म्हणून खऱ्या अर्थानं या मुळशी तालुक्याकडे पाहिलं जातं. पैलवानांचा तालुका म्हणून खऱ्या अर्थानं या मुळशी तालुक्याकडे पाहिलं जातं. बैलगाडा शर्यतीचा खऱ्या अर्थानं मोठ्या प्रमाणावरती आवड आणि वेळ असलेला तालुका म्हणजे मुळशी तालुका आहे. आणि खऱ्या अर्थानं अलीकडच्या काळामध्ये मुळशी तालुक्याचं क्रिकेट हे मोठ्या उंचीवरती जात आहे. स्वयंभू श्री रामेश्वर करंडक बुकुम मुळशी तालुक्याच्या क्रिकेटची खऱ्या अर्थानं दर्जा आणि उंची वाढवणारी ही स्पर्धा. अगदीच जर पाहिलं तर प्रथम क्रमांक तब्बल 1 लाख रुपये आणि मानाचं करंडक असणारी स्पर्धा आहे. दरम्यान ओम मैदानाच्या आतमध्ये हलक्या हाताने चेंडू स्टेअर करतायत. एक सिंगल धावे चेंडूवरती घेतील. एका धावेने दफलक पुढे जाईल. षटक पहिल्या मैदानामध्ये पूर्ण होतोय आणि दफलकावरती धावा 7 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. या स्पर्धेच्या निमित्तानं संदेश शेठ दगडे पाटील यांचं शुभागमन मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. षटक पहिलं संपलं गेले. दफलकावरती धावा आहेत त्या 7 एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक दुसरं घेऊन मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज तयार होताना पाहायला मिळत आहेत.
5व्या 6व्या क्रमांकासाठी चालू असलेली ही लढत आपण पाहतोय यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून. कित्येक क्रीडारसिक या स्पर्धेशी जोडले गेलेत. त्याचप्रमाणे मैदानाच्या चारी बाजूस जर मित्रांनो आपण पाहिलं तर प्रेक्षकांची तुडुंब गर्दी जी या मैदानावरती पाहायला मिळते. समोर खऱ्या अर्थानं अशी प्रेक्षकांची तुडुंब गर्दी असली, त्यात माणसं जरा गर्दी असली आणि वर मराठ्यांची वर्दी असली म्हणजे विचारांची सर्दी होणार नाही याची आम्हाला परिपूर्ण खात्री आहे. दरम्यानचे डोवेत इथे फटका फसलाय. अनिकेत पुचडे डाऊन द बॉल, झेल टिपेल कव्हर पॉइंटला, फलंदाज बाद. डीजे दोन विकेटच्या मोबदल्यामध्ये एका पाठोपाठ एक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो विकेट जे जात आहेत. निश्चितच इंजवडी क्रिकेट क्लब हा संघ मैदानामध्ये साखळी फेरीतील सामन्यामध्ये खेळत असताना एक दर्जेदार खेळ साकारला होता, परंतु मैदानाच्या आतमध्ये फायनलच्या दिवसामध्ये या संघाला बरंचसं अपयशाला सामोरं जावं लागतंय. मैदानाच्या आतमध्ये 2 गडी बाद 7 धावा धावफलकावरती संकेत कळंबे षटक क्रमांक 2 मध्ये आलेत आणि पहिल्या चेंडूवरती संकेत विकेट मिळवत आहेत. पुढचा चेंडू गोलंदाज तयार. नवीन फलंदाज आदेश शिवलावळे मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. या चेंडूवरती आलेली एक सिंगल धावफलक पुढे घेऊन जाते. मैदानाच्या आतमध्ये 2 गडी बाद 8 धावा धावफलकावरती. आदरणीय सागरभाऊ शिंदे या मान्यवरांच्या माध्यमातून लागोपाठचे 3 चौकार किंवा 3 षटकार आदेश शिवलावणे जर खेळले तर एक 2000 रुपयांचं बक्षीस आदेश उलावळे यांच्यासाठी असणार आहेत. टॉट चेंडू मैदानामध्ये येईल. धावफलकावरती 8 धावा मैदानाच्या आतमध्ये स्थिर पाहायला मिळत आहेत. अगदीच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय दोन्ही संघ एकमेकांचे चांगले मित्र, परंतु एकमेकांच्या विरोधामध्ये कट्टर शत्रू म्हणून खऱ्या अर्थानं जे उभे राहताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. वाईट चेंडू मैदानाच्या आतमध्ये 2 गडी बाद 9 धावा धावफलकावरती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. त्यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा जमिनीलगत समांतर खेळलेला फटका. याही चेंडूवरती एक सिंगल धाव येईल. या सिंगलच्या बरोबरच संघाचं स्कोर कार्ड पुढे जाईल. मैदानाच्या आतमध्ये 10 धावा धावफलकावरती ज्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा आलेला डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये 2 गडी बाद 10 धावा धावफलकावरती आहेत. स्वयंभू श्री रामेश्वर क्रिकेट क्लब बुकुम, समस्त ग्रामस्थ मंडळी बुकुम यांचं आपण पाहतोय एक बहारदार आयोजन नियोजन जे या स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळते. आणि या स्पर्धेमध्ये निश्चितच बक्षिसांची मोठी खैरात आहे. लकी ड्रॉच्या माध्यमातून स्प्लेंडर गाडी ठेवलेली आहे, परंतु यावेळेस बॅटची कडा एस्टॅनच्या पाठीमागे जेल टिपलाय. संकेत कळंबे मारुंजी संघाला मिळते विकेट, फलंदाज बाद.
ते मैदानाच्या आतमध्ये निश्चितच आपल्याला 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये यावेळेस पुन्हा एकदा हलक्या हाताने चेंडू कट केला. उजव्याष्टीच्या बराचसा बाहेरचा हा बॉल होता. व्हेरिएशन करण्यामध्ये खरे तर माहीर असलेला हा गोलंदाज आपण पाहतोय. बाळू लांडे कित्येक मैदानावरती बेस्ट बॉलरचा किताब पटकवताना पाहायला मिळालाय. मैदानाच्या आतमध्ये या चेंडूवरती आपण पाहतोय 2 धावा मिळतील आणि या 2 धाव्यांच्या बरोबरच संघाचं स्कोर कार्ड पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत त्या 16 धावा. पुढचा चेंडू गोलंदाज बाळू लांडे यांचा पुन्हा एकदा गती कमी केली आहे. चेंज ऑफ पेस व्हेरिएशन मैदानावरती पाहायला मिळेल. दरम्यान पुन्हा एकदा आलेला डॉट बॉल. लकी ड्रॉची बक्षीस पुन्हा एकदा अनाऊन्स करेल. तुमच्या हातामध्ये मित्रांनो जे स्प्लेंडरचं कुपन आहे, जे गाडीचं कुपन आहे, त्या एकाच कुपनमध्ये तुम्हाला अनेक बक्षिसं मिळतील. दरम्यान चेंडू हवेत. हो एस्टॅनच्या पाठीमागून निश्चितच संकेत यांचा प्रयत्न मैदानामध्ये रनआउट करण्याचा होता. लकी ड्रॉच्या त्या 100 रुपयाच्या गाडीच्या कुपनमध्ये तुम्हाला खऱ्या अर्थानं गाडीचं पहिल्यांदा कुपन काढलं जाईल. तो भाग्यवान विजेता. त्यानंतर दुसरी चिठ्ठी काढली जाईल. त्याच कुपनमध्ये त्याला मिळेल TV. पुढची चिठ्ठी असेल त्याला मिळेल कूलर. त्याच्या पुढची चिठ्ठी ज्याची निघेल त्याला मिळेल मिक्सर. आणि ज्याची शेवटची चिठ्ठी निघेल त्याला मिळणार आहे आकर्षक फॅन. रिव्हर्स अटेम्प्ट दरम्यान संकेत मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. पहिल्या चेंडूवरती रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न. आलेला हा डॉट बॉल आहे. मुळशी तालुक्याच्या अगदीच उत्तरेकडील टोकावरती असणारी मित्रांनो ही 2 गावं. हिंजवडी IT नगरी, दुसऱ्या बाजूनं हिंजवडीच्या अगदीच हकेच्या अंतरावरती. दोन्ही गावांची खरं तर सीमारेषा एकच आहे. दोन्ही गावांची खरं तर वेसी एकच आहे. अगदीच हकेच्या अंतरावरती असणारे ही 2 गावं हिंजवडी आणि मारुंजी. या 2 गावांमध्ये बुकुमच्या मैदानावरती आपण पाहतोय चालू असलेला हा 5वा क्रमांक आणि 6व्या क्रमांकासाठी लढा मैदानाच्या आतमध्ये. 3 षटकांचा खेळ दरम्यान संपलाय. अफलकावरती धावा आहेत त्या 18. 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये जो मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज संकेत कळंबे पुन्हा एकदा ऑन द मार्क. या अगोदरच्या ओव्हरमध्ये संकेत अफलातून गोलंदाजी करताना पाहायला मिळाले. फक्त 3 धावा त्यांनी खर्च केल्यात. दरम्यानचा हा चेंडू पुन्हा एकदा इस्टर्नच्या पाठीमागे विकेट किपर किरण दुचडे यांच्या हातामध्ये. बेस्ट फिल्डरच्या रेसमध्ये आपली दावेदारी पेश करताना किरण पाहायला मिळालेत. एक जबरदस्त कामकाज किरण यांचं या संपूर्ण स्पर्धेमध्ये राहिलेलं आहे. संघासाठी गोलंदाजी त्यांनी अफलातून केलेत. बॅटिंग देखील सुरेख केलेली आहे आणि फिल्डिंगमध्ये देखील सर्वाधिक झेल खऱ्या अर्थाने त्यांनी टिपलेले आहेत. दरम्यानचा चेंडू पुन्हा एकदा डॉट. 3 गडी बाद 18 धावा धावफलकावरत आहेत. गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहतोय संकेत. संकेत विरुद्ध संकेत ही लढत मैदानामध्ये पाहायला मिळते. एका बाजूनं हिंजवडीचे संकेत आहेत, दुसऱ्या बाजूनं मारुंजीचे संकेत आहेत. हो यावेळेस पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल येतोय. 3 गडी बाद 18 धावा मैदानाच्या आतमध्ये धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. संकेत जांभूळकर आपण पाहतो स्ट्रायकर एंडला पुन्हा सज्ज होतील. यावेळेचा फटका जोरदार हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक बनेल दर्शक. संकेत जांभूळकर यांच्या बॅटमधून चेंडू जातोय सीमापार. षटकार.
24 पहिले 4 चेंडू डॉट, एक षटकार आलाय. मेडन ओव्हर साठी मित्रांनो स्पोर्ट्स सायकल आहे. अजून एकही मेडन ओव्हर या ठिकाणी गेलेली नाहीये. दरम्यान या वेळेचा चेंडू जमिनीला समांतर. पुन्हा एकदा या चेंडूवरती धाव मिळेल. एक सिंगल. षटक क्रमांक संपलं जाईल. चौथ्या क्रमांकाचं धावफलकावरती धाव आहेत त्या 25. 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये यानंतरचा होणारा सामना, त्या सामन्याचा टॉस आपण करणार आहोत. महाळुंगे क्रिकेट क्लब आणि अभिजित दगडे स्पोर्ट फाउंडेशन बावधन. कॅप्टन विनंत आहे टॉस साठी. चला बावधन टीम, महाळुंगे टीम, कॅप्टन टॉस साठी या. टॉस आपण या ठिकाणी करणार आहोत. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 25 धावा ज्या धावफलकावरती आहेत. फायनलच्या दिवसामध्ये LED स्क्रीन खऱ्या अर्थानं जे आपल्याला पाहायला मिळते. निश्चितच LED स्क्रीनवरती तुम्ही लाईव्ह मॅच देखील पाहू शकता. लाईव्ह मॅचच्या घडामोडी ज्या रिप्लेच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळतील. थोडंसं आणखीन मैदानावरती अंधार पडल्यावरती निश्चितच एक आकर्षक दृश्य जे या मैदानावरचं आपल्याला पाहायला मिळणार आहे. आयोजकांची मोठी मेहनत, मोठे कष्ट, मान्यवरांनी दिलेली बक्षिसं आणि खऱ्या अर्थानं त्यांच्या प्रयत्नातून उभा राहिलेला हा 16. चेंडू हवेत. सागर नाना बुचडे टिपताय झेल. फलंदाज संकेत जांभूळकर बाद. संकेत रोहिदास जांभळे आणि खऱ्या अर्थानं निलेश भाऊ मारणे उपस्थित झालेले आहेत. मनापासून हार्दिक स्वागत. विनंती आहे अतिथी कक्षामध्ये व्यासपीठावरती या. आपलं मनापासून स्वागत. मैदानाच्या आतमध्ये घेऊन जाईल नवीन फलंदाज गणेश साखरे दाखल होत आहेत. पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवली अनिकेत बुचडेने. दरम्यान ड्राईव्ह केला चेंडूला. क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या आतमध्ये दत्ता लांडे मिड ऑफ मध्ये चेंडू अडवत आहेत. मिळालेली एक सिंगल. संघाचा धावफलक पुढे घेऊन जाईल. 4 गडी बाद 26 धावा. निलेश देशमुख, दुसऱ्या बाजूनं गणेश साखरे. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. उद्योजक स्वप्नील दादा करंजावणे यांचं शुभागमन. मनापासून स्वागत आहे. मैदान सौजन्य ज्यांच्या माध्यमातून. दरम्यान हा चेंडू व्हाईट बॉल. एक अतिरिक्त धाव या चेंडूवरती मिळेल. 27 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावफलकावरती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. गोलंदाज तयार. त्यावेळेस कट करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा होता. मिडऑफ मध्ये त्याच झोन मध्ये चेंडू खेळून काढला ज्या अगोदर जिथे चेंडू खेळला होता. पुन्हा एकदा त्याच क्षेत्रामध्ये हा चेंडू आलेली एक सिंगल. धावफलक पुढे घेऊन जाईल मैदानामध्ये. 28 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. यावेळेस गणेश साखरे. जुनं ते सोनं, ओल्ड इज गोल्ड. परंतु इथे झेल टिपलाय. डीप मिड विकेट मध्ये सक्षम न टिपला झेल. फलंदाज बाद. शेरगल ब्लास्ट निश्चितच सौजन्य खऱ्या अर्थाने ज्यांच्या माध्यमातून लाभलंय. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक आदरणीय गिरीश अण्णा पानसरे यांचं मुलाचं सौजन्य. त्यांचं देखील मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. हार्दिक हार्दिक आभार. चेंडू हवे. त्यावेळेस देखील फटका फसलाय. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. संकेत कळंबे टिपेल झेल. बॅक टू बॅक एका पाठोपाठ एक फलंदाज होत आहेत मैदानामध्ये बाद.
बॉक्स मध्ये म्हाळुंगे क्रिकेट क्लब आणि त्यांच्या विरोधामध्ये अभिजित दगडे स्पोर्ट फाउंडेशन बावधन आदरणीय मोहन बाप्पू करंजावणे यांच्या शुभ हस्ते टॉस होईल. त्याचप्रमाणे विनंती आहे आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचे. आदरणीय विशाल अप्पा हगवणे आपणास देखील विनंती आहे टॉस साठी या. आपल्या शुभ हस्ते टॉस होते. मोहन बाप्पू करंजावणे आणि विशाल अप्पा हगवणे यांच्या शुभ हस्ते टॉस होईल प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. यानंतरच्या सामन्याची नाणेफेक आपण करतोय. दरम्यान पहिला डाव संपला गेलाय. शेवटच्या बॉलवरती चौकार आलाय. 33 धावेंचं आव्हान श्री काळभैरवनाथ क्रिकेट क्लब मारुंजी या संघासमोर ठेवले गेले. मेगा फायनलचा सामना जो आपण पाहणार आहोत निश्चितच पिरंगुट क्रिकेट क्लब पिरंगुट आणि मुळशी सम्राट कासरसाई या दोन संघांमध्ये मेगा फायनलची लढत. तत्पूर्वी सामना असणार आहे तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकासाठी अभिजित दगडे स्पोर्ट फाउंडेशन बावधन आणि महाळुंगे क्रिकेट क्लब महाळुंगे. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक. ओ टू डीजे. सर्व संघांना सूचना असणार आहे आपण मैदानामध्ये येताना मैदानाच्या बाहेर जात असताना एका ओळीमध्ये एका लाईनमध्ये येणं गरजेचं आहे. टॉस झालाय. महाळुंगे क्रिकेट क्लब संघानं टॉस जिंकलाय. निर्णय घेतलाय प्रथमतः फिल्डिंग करण्याचा. आदरणीय संतोषजी आंग्रे याही मान्यवरांचं या ठिकाणी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. अनिलजी पाचंगे याही मान्यवरांचं मनापासून स्वागत. हार्दिक हार्दिक स्वागत आहे. निश्चितच मॅच लावते सुरुवात. पुन्हा एकदा दुसरा डाव आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. किरण बुचडे आणि दुसऱ्या बाजूने कौशल जगताप ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक पहिलं घेऊन साहिल बाबर मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती किरण बुचडेच्या बॅटमधून एक खणखणीत षटकार. त्या परडीला पट्ट किती त्याची करून द्यावी मला तो आगंती.
दरम्यानचा हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये शरीराचा वेध घेणारा, या चेंडूवरती लेग बायची मिळेल एक धाव आणि या एका धावेनं धावफलक पुढे 8 या अंकावरती. 25 धावा विजयासाठी बनवायच्या. 27 चेंडू 25 धाव्यांची गरज. साहिल बाबर पहिल्या चेंडूवरती किरण बुचडे यांच्या बॅट मधून एक षटकार मैदानामध्ये पाहायला मिळाला. हो हो हो, इथे पुन्हा एकदा बिग हिटचा प्रयत्न. डाऊन द लेग डाव्या एसटीच्या बाहेर असलेला हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. एक अतिरिक्त अवांतर धाव. पुन्हा एकदा रिव्हर्स विचिटचा अटेम्प्ट होता. दरम्यान इथे शरीराचा वेध चेंडू घेईल मैदानाच्या आतमध्ये. डॉट बॉल येतोय. यानंतरच्या येणाऱ्या 2 सामन्यांमध्ये कुठल्याही फलंदाजानं 10 चेंडूवरती 50 पूर्ण केली तर वस्ताद गणेश तात्या पानसरे यांच्या वतीने 2000 रुपये आणि आदरणीय गोविंद तात्या अंग्रे या मान्यवरांच्या माध्यमातून 2000 रुपयांचं बक्षीस. पंडाभाऊ मराठे यांच्या वतीने देखील 2000 रुपयांचं बक्षीस असेल. याच मैदानावरती 10 चेंडूमध्ये 50 धावा पूर्ण केल्या गेल्यात. पाहूया पुन्हा एकदा तो विक्रम मैदानामध्ये नोंदवला जाणार का. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आलाय. एक सिंगल धाव मैदानाच्या आतमध्ये येते. 25 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये शिल्लक अजूनही बनवायच्या त्या 23 धावा. घरच्या मैदानावरती खेळत असताना बोकुम संघाचे हार्ड हिटर नितीन बापू हगवणे यांनी 10 चेंडूवरती याच मैदानावरती या स्पर्धेमध्ये 50 धावा यापूर्वी बनवलेल्या आहेत. त्यामुळे निश्चितच. दरम्यान इथे पुन्हा एक डाऊन साईडला खेळण्याचा प्रयत्न. रनआउटचा चान्स पैकी वेगवान केली गेली आहे. मिळेल डॉट बॉल. षटक क्रमांक पहिल्या संपले गेले. धावफलकावरती 10 धावा आहेत. 24 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये शिल्लक अजूनही बनवायच्या त्या 23 धावा. या स्पर्धेच्या निमित्तानं सागरभाऊ शिंदे युवा नेते मुळशी, समीरदादा शिंदे सदस्य ग्रामपंचायत कासारांबोली, शेखरदादा शिंदे सदस्य माजी उपसरपंच कासारांबोली, निलेश भाऊ गावडे युवा नेते लवळे, सचिन भाऊ गोळे युवा नेते मुळशी, तुकाराम लिंबळे सरपंच वारू तालुका मावळ, या सर्व मान्यवरांचं या ठिकाणी मनापासून हार्दिक स्वागत आहे. या सर्व मान्यवरांच्या माध्यमातून सलग 3 विकेट घेतल्या की त्या टीमसाठी तब्बल 5000 रुपयांचं बक्षीस या सर्व मान्यवरांच्या माध्यमातून असणार आहे. 24 चेंडू बनवायच्या 23 धावा. मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळतील. मैदानाच्या आतमध्ये निलेश देशमुख षटक क्रमांक 2 मध्ये तयार. दरम्यानच्या काळामध्ये मंगेश भाऊ गोळे यांचं शुभागमन. मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. कालच्या दिवसामध्ये निश्चितच ज्यांना लकी ड्रॉच्या माध्यमातून सायकल मिळाली असे आदरणीय मंगेशजी गोळे उपस्थित झालेत. दरम्यान यावेळेचा फटका फसलाय. साहिल बाबर डाऊन द बॉल पॉइंटला. टिपेल झेल फलंदाज बाद. एक गडी बाद. 10 धावा धावफलकावरती मैदानाच्या आतमध्ये ज्या पाहायला मिळत आहेत. षटकार.
चेंडू 17 धाव्यांची गरज. पुन्हा एकदा कमी गतीचा चेंडू त्याच्यावरती आखूट टप्प्याच्या बॉलवरती आक्रमण. चेंडू फरार सीमारेषेच्या बाहेर. अजिंक्य बुचडेच्या बॅट मधून लागोपाठचा आला दुसरा षटकार. लागोपाठचे 2 षटकार आलेत. पाहूया लागोपाठचा तिसरा षटकार येणार का. मैदानाच्या आतमध्ये यावेळेस उजव्या स्टिचच्या बाहेर व्हाईट बॉल. गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज यश गायकवाड मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय गोलंदाजी करतोय. निश्चितच पहिल्या चेंडूवरती यशनं विकेट मिळवली. तदनंतर आलेले लागोपाठचे 2 षटकार मैदानाच्या आतमध्ये. पुढचा चेंडू यावेळेस इथे लागोपाठचा तिसरा षटकार. अजिंक्य बुचडे ऑन फायर. बिग सिक्सर डीजे. शेवटचे 20 चेंडू शिल्लक. बनवायच्या त्या 4 धावा. 20 चेंडू आणि 4 धावींची गरज. लागोपाठचे 3 षटकार अजिंक्यने खेळलेत. या चेंडूवरती अजिंक्य बुचडेने संघाला षटकार खेळून जर सामना जिंकून दिला. लागोपाठचे जर 4 षटकार आले तर वस्ताद गणेश तत्यापानसर यांचे 500 रुपये निश्चितच अजिंक्यसाठी असणार आहे. मैदानाच्या आतमध्ये 29 धावा. काशीनाथजी कुडले यांचे 2000 रुपये. जर या चेंडूवरती षटकार आला तर, लागोपाठचा 4था षटकार आला तर तब्बल 2500 रुपयांचं बक्षीस. पाहूया अजिंक्य मिळवेल का. बिग हिट. आणि या दरम्यान अजिंक्य बुचड्याच्या बॅट मधून चेंडू जातो हवाई सफर करत. सीमारेषा पार आला विजयी षटकार. लागोपाठच्या 4 चेंडूवरती 4 षटकार अजिंक्यच्या बॅट मधून आलेत. ये चालू हो जाएगा ना, सपट हो जाएगा, पापड़ हो जाएगा, हर बजना या टाइम